श्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार पडली। राजकीय प्रस्ताव पारित केला गेला, त्याचबरोबर अन्य कार्यक्रमांची चर्चा केली आणि आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई आणि आमचे सर्व अन्य मित्रपक्ष यांच्या सहकार्याने निवडणुकीमध्ये 150 जागा जिंकण्याचा संकल्प आम्ही आजच्या या बैठकीत केला। राजकीय प्रस्ताव जो आम्ही संमत केला त्याच्यामध्ये मुंबई शहराच्या महानगरपालिकेमध्ये शिवसेनेमुळे बोकाळलेला भ्रष्टाचार, त्याचबरोबर मुंबई शहराच्या विकासाचे मोठमोठे प्रकल्प जे माननीय नरेंद्र मोदीजींनी, त्याच वेळेला माननीय देवेंद्रजींनी 2014 ते 2019 या काळात मार्गी लावले होते, ते प्रकल्प रखडवण्याचं काम मविवाच्या 2.5 वर्षाच्या कालखंडात झालं। याच्याबद्दलही कार्यकारिणीने महाविकास आघाडीचा निषेध केला। आता या सर्व प्रकल्पांना पुन्हा एकदा चालना मिळालेली आहे आणि मूळ मुंबईकर त्याच्या हिताची अनेक पावलं हे राज्य सरकार उचलत आहे। त्याच्याबद्दलही राज्य सरकारचं अभिनंदन या कार्यकारिणीने राजकीय प्रस्तावाच्या द्वारे केलं। त्याचबरोबर मुंबई शहरातल्या लोकांमध्ये भाषेच्या आधारावर, धर्माच्या आधारावर भेदाभेद करून आपल्या मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गट करतोय आणि त्याच्यामुळे मुंबई शहराच्या विकासाचे प्रश्न आणि मुंबई शहरामधलं हिंदुत्वाचा मुद्दा हा आम्ही अग्रक्रमाने येणाऱ्या काळात मांडत राहू आणि मुंबई शहराचा विकास का झाला नाही या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला मुंबईकर जनता विचारेल आणि त्यांना द्यावं लागेल। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा साकल्याने विचार करून मुंबईकर जनता आमच्या पाठीशी ठामपणाने उभी राहील असा विश्वास सुद्धा आजच्या या कार्यकारिणीच्या सभेने व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, रिपाई व अन्य मित्र पक्ष सगळे मिळून आम्ही 150 पेक्षा जास्ती जागा जिंकू असा आमचा संकल्प आहे। आज मुंबई भारतीय जनता पार्टी के कार्यकारिणी की बैठक संपन्न हुई। मुंबई अध्यक्ष आशीष शेलार जी की अध्यक्षता में इस बैठक का शुभारंभ अखिल भारतीय महामंत्री विनोद तावड़े जी ने किया। बैठक का समारोह हमारे प्रदेश के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी ने किया। इस बैठक में अलग अलग कार्यक्रमों के ऊपर चर्चा हुई, मन की बात से लेकर बूथ सशक्तिकरण तक। इसके साथ राजनीतिक प्रस्ताव भी इस कार्यकारिणी ने पारित किया, जिस राजनीतिक प्रस्ताव के द्वारा मुंबई शहर के विकास के अलग अलग जो प्रकल्प जो माननीय देवेंद्र जी के कार्यकाल में चालू हुए थे, जिसको रोकने का एक घिनौना काम महाविकास आघाड़ी के कार्यकाल में उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री थे तब किया गया। इसके लिए उनका निषेध भी हमने किया और अभी ये सभी विकास प्रकल्प मेट्रो से लेकर नावाशेवा शिवड़ी पारबंदर प्रकल्प हो, झोपड़पट्टी पुनर्विकास योजना हो, बीडीडी चाळ का पुनर्विकास हो, ये सभी योजनाओं को ये राज्य सरकार ने, शिंदे फडणवीस सरकार ने गति दी। इसके लिए उनके हमने आभार भी माने हैं। साथ में उद्धव ठाकरे गुट मुंबई कर जनता में भाषा और धर्म के आधार पर भेदभाव कर अपनी राजनीति और अपनी राजनीतिक रोटियां सेकने का घिनौना प्रयास कर रहे हैं। लेकिन आने वाले दिन में मुंबई कर जनता इन सभी प्रश्नों का जवाब उनसे पूछेंगी और मुंबई के विकास के लिए काम करना तो बहुत दूर की बात है, जो विकास कार्य हमने चालू किए थे उसको रोकने का काम किया और मुंबई महानगर पालिका का में किया हुआ भ्रष्टाचार, कोविड में घर में बैठे थे, इस प्रकार की स्थिति थी। इस सभी विषयों को लेकर हम मुंबई की जनता में जाएंगे और हमको पूरा विश्वास है कि आने वाले मुंबई महानगर पालिका चुनाव में भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना
रिपाई और हमारे बाकी अन्य मित्र पक्ष इनको साथ लेकर हम 150 से भी ज़्यादा सीट आने वाले महानगर पालिका चुनाव में जीतेंगे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजप आणि केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या माणसाला इतके दिवस पाठीशी घातले, त्यामुळे आमच्यावर एक उपकार नाही केला छत्रपतीचे। मुळामध्ये शरद पवारांचं आणि बिल्डरांचे एजंट असलेल्या राऊतांनी घटनात्मक पदावर बसलेल्या माणसांविषयी अशा पद्धतीने बोलणं पूर्णतः चूक आहे। राज्यपालांनी 2.5 वर्षाच्या यांच्या सरकारमध्ये त्यांच्या सरकारच्या घटनाबाह्य कृत्यांना समर्थन देणं नाकारलं म्हणून अशा पद्धतीची अनर्गल टीका महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी त्यांच्यावर करत असतात। परंतु मी आपल्याला एवढंच सांगेन की माननीय राज्यपालांनी एक यशस्वी कारकीर्द पूर्ण केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर 3 वर्षापूर्वी जेव्हा भगतसिंग कोश्यारीजी गेले होते, आपण सगळ्यांनी ही चित्र दाखवलेली आहेत, त्यावेळेला अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की गडावर वरपर्यंत गाडी जाते। त्यावेळेला कोश्यारीजींनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी मी गाडीने आणि सरकारी लवाजमाने जाणार नाही, मी चालत जाईन। आणि भर पावसात त्या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर ते चालत गेले होते आणि त्यामुळे असे खोटे नाटे आरोप करणं, त्यांना तर त्यांनी विमानातून खाली उतरवलं होतं संजय राऊतांच्या मुख्यमंत्र्यांनी। आणि त्याच्यामुळे राज्यपालांसारख्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा वापर सुद्धा स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता ही मंडळी करतायत। याच्यावरून ते किती हताश झालेले आहेत हेच त्यातून लक्षात येतं। नहीं, खुद संजय राउत तो शरद पवार और बिल्डरों के एजेंट है। पथराचाड़ में हमने देखा ना, पथराचाड़ में मीटिंग क्यों किया उन्होंने। और इसके लिए संजय राउत ऐसी बेबुनियादी बातें ये हमेशा कहते आए हैं। माननीय राज्यपाल जी ने अपनी कारकिर्द यशस्वी रूप से पूरी की है। छत्रपति शिवाजी महाराज ये पूरे भारत के आराध्य दैवत है। और मैं आपको एक ही बात की याद दिलाना चाहता हूँ, जब छत्रपति शिवाजी महाराज जी के जन्मस्थान शिवनेरी किले के ऊपर भगत सिंह कोश्यारी जी 2.5 बरस पहले गए थे, तब बारिश के अंदर भी उन्होंने वहां ऊपर तक गाड़ी से जाने को नकारा और खुद पैदल वो चढ़े, क्योंकि छत्रपति शिवाजी महाराज जी के जन्मस्थान पर मैं गाड़ी और सरकारी इत्माम में नहीं जाऊंगा, इस प्रकार की भूमिका उन्होंने ली थी। और इसके लिए ये एक राजनीति करने का घिनौना प्रयास महाविकास आघाड़ी के लोग करते हैं। राज्यपाल जैसे घटनात्मक पद को भी उन्होंने अपने राजनीतिक रोटियां सेकने के लिए इस्तेमाल किया। इससे वो कितने निराश और हताश हुए हैं यही बात साबित करता है। कुठल्या निर्णयाची? राजीनामा देण्याची, राजीनामा त्यांनी जो दिलेला होता तो स्वीकृत झालेला आहे। राजीनामा का राजीनामा त्यांनी दिला त्याच्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे। नाही, शरद पवारांच्या उपस्थितीतच त्यांच्या सत्काराच्या भाषणामध्येच भगतसिंग कोश्यारीजींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही तथाकथित अपमान केला अशी बोंबाबोंब केली जाते, ते त्यांच्या उपस्थितीत भाषण होतं। शरद पवार त्याच्यावर 2 दिवस काही बोलले नव्हते। आणि त्यामुळे राजीनाम्याच्या चौकशीची मागणी करणं म्हणजे काय हे माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचं आहे। आणि त्यामुळे त्यांनी राजीनामा देणार आहेत हे त्यांनी 15 दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं, मग तेव्हाच पवारांनी का नाही मागणी केली। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हताश आणि निराश या भूमिकेतूनच ही सगळी स्टेटमेंट्स आहेत। खासदार विनायक राऊत म्हणतात की शशिकांत वारिस जे पत्रकार आहेत त्यांची हत्या ही नारायण राणे यांच्या गुंडांनी घडवणार, कसं पाहता येईल? असं आहे, गृहमंत्र्यांनी कालच
त्यांच्या अपघाती मृत्यूच्या बाबतीत चौकशी करण्याकरता SIT नेमण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यांनी SITकडे सगळे पुरावे द्यावेत.